आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की डोके दुखण्याचे प्रकार खूप असतात. दोन प्रकारचे मेन प्रकार असतात. एक म्हणजे प्रायमरी, म्हणजे ज्याला काहीच कारण नसतात. दुसरं म्हणजे सेकंडरी, म्हणजे काही कारणामुळे ते डोकं दुखते. नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी स्वप्नील पाठक सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत उत्तर महाराष्ट्रातले प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ तसेच सोपन हॉस्पिटल आणि न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर संजय मराठे सर आपल्यासोबत आहेत. सरांची आज आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, आमच्या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर संजय सोपान मराठे, मेंदू विकार तज्ञ. प्रायमरी डोकेदुखी आहे ही कुठल्याही प्रकारे सिरियस नसते, परंतु सेकंडरी जी डोकेदुखी आहे कुठल्या कारणामुळे ती डोकेदुखी एखाद्या वेळेस सिरियस प्रमाणात राहू शकते. तुम्हाला 2 दिवसात किंवा 8 दिवसात किंवा 15 दिवसापासून डोकेदुखी सुरू झाली, ती तीव्र प्रमाणात असेल आणि पहिले कधीच डोकेदुखी नसेल तर याच्यासाठी तुम्हाला सेकंडरी कारण म्हणजे सिरियस कारण मिळू शकतात. जर तुमची डोकेदुखी खूप 4 वर्षापासून आहे, 5 वर्षापासून आहे आणि रोजच डोकं दुखते, तर ही ताण टेन्शन घेतल्यामुळे डोकेदुखी असू शकते. किंवा महिन्यातनं एकदा डोकं दुखते, महिन्यातनं 2दा दुखते किंवा 8 दिवसातून एकदा डोकं दुखते, याला आपण मायग्रेन म्हणतो. आणि डोकेदुखीमध्ये आढळणारा मायग्रेन हा फार कॉमन प्रकार आहे. जवळपास डोकेदुखीमध्ये येणाऱ्या पेशंटपैकी 40 ते 50% लोकांना मायग्रेनच्या प्रकारचं डोकं दुखते. आणि मायग्रेनला आपण मराठीमध्ये अर्धशिशी म्हणतो. अर्धशिशी याचा अर्थ अर्ध डोकं दुखते असं नाही. कुठेही डोकं दुखलं तरी ते अर्धशिशी किंवा मायग्रेन आपण त्याला म्हणू शकतो. प्रायमरी प्रकारची जी डोकेदुखी आहे ही टेन्शनमुळे होऊ शकते, किंवा डोक्याला मुक्का मार लागला त्याच्यामुळे होऊ शकते, किंवा सर्दी पडसं झालं त्याच्यामुळे होऊ शकते, किंवा डोळ्यांमध्ये किंवा नजरेमध्ये काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ताण पडून डोके दुखू शकते. याला आपण प्रायमरी हेडेक किंवा प्रायमरी डोकेदुखी म्हणू शकतो. सेकंडरी डोकेदुखी म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला मेंदूतील काही कारण मिळू शकतात, किंवा आपल्या सायनसमध्ये काही प्रॉब्लेम मिळू शकतात, किंवा मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये मणक्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे जी डोके दुखते त्याला आपण सेकंडरी डोकेदुखी म्हणतो. आणि ही सेकंडरी डोकेदुखी जी आहे ही तुम्ही पेशंट आल्यानंतर पेशंटकडून हिस्ट्री घेतल्यानंतर ही ओळखणे सगळ्यात कठीण काम असते. कारण प्रत्येक मनुष्य येणारा डोकेदुखी म्हणतो, परंतु त्यातून सिरियस डोकेदुखी कोणती आहे हे तुम्हाला ओळखता आलं. आणि जवळपास 40% लोकांची जी डोकेदुखी आहे काही सिरियस प्रमाणात नसते, परंतु जे 60% लोक हे तुम्हाला म्हणजे डॉक्टरांना तज्ञांनाही ओळखता आले पाहिजे. आणि त्यामध्येच त्यांचं स्किल अवलंबून असतं. आता तुम्ही सांगितलं की रुग्ण ज्या पद्धतीने उत्तर देतोय की त्याला डोकेदुखी किती दिवसांपासून होते, किती प्रमाणात होते, ज्यावेळेस त्याच्याकडे ही स्पष्ट उत्तर तुम्हाला मिळतात त्याच वेळेस तुम्ही त्याचं निदान करू शकता की डोकेदुखी प्रायमरी प्रकारची आहे की सेकंडरी प्रकारची आहे. तर यामध्ये हे महत्वाचं आहे की रुग्ण त्याचे सिम्पटम्स किंवा त्या डोकेदुखीची लक्षणं कुठल्या पद्धतीने व्यक्त करतोय. बरोबर सर, मग जी सेकंडरी डोकेदुखी आपण म्हणतो मग ही प्रत्येक वयानुसार वेगवेगळी असते की पुरुष स्त्री असं काही वेगवेगळं असतं याच्यामध्ये? जनरली पुरुष स्त्री मध्ये वेगवेगळी असते, वयामानानुसार सुद्धा वेगवेगळी असते. परंतु काही ठिकाणी काही पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये जी काही प्रकारची डोकेदुखी आहे ही समान आहे. परंतु सेकंडरी डोकेदुखीमध्ये प्रत्येकामध्ये कारण वेगवेगळे मिळू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला ही सेकंडरी डोकेदुखी जी आहे ही ओळखता आली पाहिजे. आणि जर पेशंट ज्ञानी नसेल किंवा शिकलेला नसेल तर त्याच्याकडून तुम्ही तो प्रॉपर तुम्हाला उत्तर देईल हे तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस किंवा किमया वापरावं लागतात की जेणेकरून तुम्ही पेशंटकडून उत्तरं घेता आली पाहिजे. आणि तेच डॉक्टरांचं स्किल असते की अज्ञानी पेशंट असेल, अज्ञानी मनुष्य असेल तर त्याच्याकडून कसे उत्तर काढून घ्यायचे. अतिशय व्यवस्थित सर. आता यापुढे मला एक असं विचारायचं होतं की ज्यावेळेस आपण म्हणतो की ही सेकंडरी पद्धतीची डोकेदुखी आहे, तर मग यावर उपचार पद्धती कुठल्या प्रकारची असते? कारण बऱ्याच वेळेस असं असतं की रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करायला सांगितल्या जातात. तर या सेकंडरी म्हणजे ह्या सेकंडरी डोकेदुखीवरती उपचार पद्धती काय असते? सेकंडरी पद्धतीवरती उपचार पद्धती म्हणजे सेकंडरी कारण प्रत्येक माणसाचे किंवा प्रत्येक डोकेदुखीचे कारण वेगवेगळे असतात आणि त्या कारणांप्रमाणे त्याची उपचार पद्धती असते. कारण सगळ्यात सेकंडरी हेडेकची किंवा डोकेदुखीची ट्रीटमेंट सारखी असू शकत नाही, कारण प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असतात आणि कारण खूप आहे. ते तुम्ही शोधणं महत्वाचं आहे. ते शोधल्यानंतर काय कारण आहे, समजा एखाद्याच्या मेंदूमध्ये रक्तवाहिनी बंद झाली तर त्याची ट्रीटमेंट वेगळी, एखाद्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय त्याची ट्रीटमेंट वेगळी, किंवा एखाद्याच्या मेंदूमध्ये ट्यूमर आहे किंवा गाठ आहे त्याची ट्रीटमेंट वेगळी. त्याच्यामुळे ट्रीटमेंट पार्ट हा प्रत्येकामध्ये फार वेगवेगळा असतो. सर, आता आपण बोलता एक मायग्रेन हा शब्द तुम्ही उच्चारला. बऱ्याच वेळेस रुग्णांकडनं पण हा शब्द ऐकायला मिळत असतो, मला मायग्रेनचा त्रास आहे, मला मायग्रेनचा त्रास आहे.
तर साधी डोकेदुखी आणि मायग्रेन ह्या दोघांमध्ये काय फरक असतो? डोकेदुखी ही साधी कधी नसते. सगळ्यात महत्वाचं, डोकेदुखी मागे काही ना काही कारण आपल्याला मिळते. साधी डोकेदुखी आपण कोणाला म्हणू शकतो की ज्यांना मानसिक ताणतणाव आहे, किंवा मेंदूला डोक्याला मुक्का मार लागला, मेंदूला नाही डोक्याला मुक्का मार लागलेला आहे, किंवा सर्दी पडस झालाय, किंवा ताप आला, की आपल्याला सर्दी झाली की डोकं दुखते, त्याला आपण साधी डोकेदुखी म्हणू शकतो. परंतु मायग्रेन आणि साधी डोकेदुखी वेगळी आहे. आणि बहुतांशी लोकांमध्ये जे डोकं दुखते याला आपण मायग्रेन म्हणतो. आणि मायग्रेनची डोकेदुखी कशी असते की प्रचंड प्रमाणात डोकं दुखते, की एकदम असं काहीतरी घन टाकल्यासारखं किंवा सुरा खोपसल्यासारखं डोकं दुखते. डोके दुखण्यासोबत इतकं प्रचंड डोकं दुखते की पेशंटला लाईट बघायची इच्छा होत नाही, कोणाचा आवाज ऐकायची इच्छा होत नाही. नंतर काही काही लोकांना मळमळ होते, काहींना उलट्या होतात, आणि उलट्या झाल्यानंतर बरं वाटते. याला आपण मायग्रेनची डोकेदुखी म्हणतो. परंतु मायग्रेन मध्ये सुद्धा खूप प्रकार आहे, ते सुद्धा तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कारण मायग्रेनचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार सिरियस डोकेदुखी प्रमाणे असतात, परंतु ते सिरियस नसतात. तर मायग्रेन सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की मायग्रेन कशामुळे होतं. आता मायग्रेन म्हणजे सगळ्यात पहिले पेशंटला माहिती पाहिजे की पेशंट त्याच इच्छेने आलेला असतो तुमच्याकडे की मला मायग्रेन आहे. आणि मायग्रेन म्हणजे काय, तर तुम्हाला पेशंटचं समाधान करता आलं पाहिजे. मायग्रेन सगळ्यात पहिले तर त्यांना सांगायचं की हा मायग्रेन म्हणजे काही आजार नाही. ह्या ज्या आपल्या कवटीच्या वरच्या सगळ्या रक्तवाहिन्या आहेत, या रक्तवाहिन्या काही काही लोकांमध्ये सेन्सिटिव्ह असतात. वातावरणात बदल झाला, खाण्यात बदल झाला, किंवा शरीरामध्ये आंतरिक बदल झाले की ह्या रक्तवाहिन्या फुलतात. त्या फुलल्या की रक्तपुरवठा जोरात वाढतो. तो जिथे वाढला तिथे दुखते, जितका जोरात वाढला तितकं जोरात. मग कधी कधी काही लोकांमध्ये तो रक्तपुरवठा जो आहे तो आपला डोळ्याचा केंद्रबिंदू आहे तिथे जास्त वाढतो. त्याच्यामुळे काही लोकांना डोळ्यासमोर अंधारे आहे, काचवे चमकणे, लाईट चमकणे, इथून सुरुवात होते. आणि तो रक्तपुरवठा जितका जोरात वाढला तितकं जोरात प्रचंड डोकं दुखतं. आणि मग लाईट बघायची इच्छा होत नाही, कोणाचा आवाज ऐकायची इच्छा होत नाही, कोणी चिडचिड करते, कोणी मारायला धावतो. काही वेळानंतर मग पेशंटला मळमळ होते किंवा उलट्या होतात. उलट्या झाल्यानंतर काहींना बरं वाटते, काहींना झोप घेतल्यानंतर, शांत झोप झाल्यानंतर बरं वाटते. याला आपण मायग्रेन. आता कुठल्या भागातला रक्तपुरवठा वाढला याप्रमाणे आपल्याला लक्षणं मिळतात. आता समजा मायग्रेनचे भरपूर लक्षण आहे की मेंदूचा तो उजवा भाग आहे, तिथे जर रक्तपुरवठ्यावर प्रॉब्लेम झाला तर पेशंटला डाव्या बाजूला लकव्यासारखं सुद्धा होऊ शकतं, टेम्पररी, त्या डोकेदुखीपर्यंत ते लगेच ठीक होतं. आणि जनरली हा जो लकव्यासारखा प्रकार आहे डोकेदुखीसोबत, हा लहान मुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याला आपण हेमिप्लेजिक मायग्रेन म्हणतो. हेमिप्लेजिक म्हणजे लकवा, मायग्रेनमुळे जो लकवा आहे तो टेम्पररी, त्याला आपण हेमिप्लेजिक मायग्रेन म्हणतो. मुलांमध्ये आढळणारी कॉमन गोष्ट आहे. यामुळे पॅरेंट्स खूप घाबरून जातात, तर त्यांचं काउन्सिलिंग करणं फार महत्वाचं आहे. परंतु मायग्रेन आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा काही सिरियस कारण नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला पहिले सिरियस कारण रूल आउट करणं महत्वाचं आहे. सिरियस कारण नसेल आणि मी सांगितलं त्याप्रमाणे डोकेदुखी असेल तर ती मायग्रेन आहे, आणि मायग्रेन म्हणजे काही आजार नाही. मग याच्यासाठी आम्ही लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही रेग्युलर व्यायाम करा, रोज 25 ते 30 मिनिटं प्राणायाम करा, जेणेकरून मायग्रेनसाठी जास्त वर्ष गोळ्या घ्यायची आवश्यकता पडत नाही. ह्या जर गोष्टी केल्या तर मनही शांत होते आणि मायग्रेनला रिलीफ पण मिळतो. दुसऱ्या प्रकारचं मायग्रेन जे आहे याला हे आपण बघितलं की हेमिप्लेजिक मायग्रेन. दुसऱ्या प्रकारचं मायग्रेन जे आहे की ज्याला आपण व्हर्टिजिनस मायग्रेन म्हणजे चक्कर येतात. तर ते चक्करचा जो भाग आहे लहान मेंदूचा, तिथे प्रॉब्लेम, मायग्रेनच्या रक्तपुरवठ्यामुळे प्रॉब्लेम झाला की पेशंटला प्रचंड चक्कर येतात डोकेदुखीसोबत आणि उलट्या होतात. त्याला आपण व्हर्टिजिनस किंवा चक्कर येणारे मायग्रेन म्हणतो. तो सुद्धा काही आजार नाही. तिसऱ्या प्रकारचं जे मायग्रेन आहे ते डोळ्याची आपली जी नस आहे, दृष्टी संवेदना जुळणार आहे, तिच्या रक्तवाहिनीवर जर परिणाम झाला तर पेशंटला थोड्या वेळासाठी नजर कमी होते एका डोळ्याची किंवा एका साईडची. तर याला आपण डोळ्यांचा मायग्रेन किंवा रेटायनल आर्टरी मायग्रेन म्हणतो. हा सुद्धा काही सिरियस आजार नाही, जरी नजर केली तरी ती टेम्पररी असते. तर ते होऊ नये म्हणून गोळ्या आणि मी सांगितलं ते व्यायाम प्राणायाम केलं तर हे पूर्णपणे ठीक होतं. त्याच्यामुळे या बाबतीत भीती ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण खूप लोक अँशियस होतात, होऊन प्रचंड प्रमाणात त्याच तपासण्या घेऊन येतात. प्रचंड मोठा फाईल पेशंट जवळ असतात, परंतु सगळ्याच टेस्ट नॉर्मल असतात. तर हे रुग्णांनी किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी ह्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं. तर मायग्रेनचे हे प्रकार आहेत. मायग्रेन जनरली काही काही लोकांमध्ये गोळ्या घेतल्यानंतर, औषधातून सुद्धा मायग्रेन सारखा विकार होतो. जनरली स्त्रियांमध्ये मायग्रेनचा प्रकार जास्त आढळून येतो, आणि ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यांना मायग्रेनचा प्रकार जास्ती होतो. त्याच्यामुळे स्त्रियांनी जर गर्भनिरोधक किंवा मुलं बाळ होत नाही, संततीसाठी गोळ्या हॉर्मोन्स जे घेतात, तेव्हा जर डोकेदुखी सुरू झाली तर जनरली ती मायग्रेनची असते. परंतु त्याआधी
या गोळ्यांमुळे मेंदूमध्ये अशुद्ध रक्त वाहणारी रक्तवाहिनी सुद्धा बंद होऊन अशा प्रकारचं डोकं दुखू शकतं. त्यासाठी पेशंटची MRI टेस्ट करणं महत्वाचं असते आणि अशा लोकांमध्ये MRI टेस्ट जर नॉर्मल असेल तर याचा अर्थ हे मायग्रेन आहे आणि मायग्रेनच्या गोळ्यांमुळे आहे. त्याच्यासाठी मग आपण सजेस्ट करू शकतो की तुम्ही गोळ्या घेणं बंद करा किंवा तुमच्या स्त्रीरोग तज्ञांना जाऊन भेटून काही बदल करता येत असेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मायग्रेनचे अटॅक येणार. अशी स्त्रियांमध्ये डोकेदुखी आहे. परंतु लहान मुलांमध्ये जी जनरली मायग्रेनची डोकेदुखी होते ही सर्दीमुळे होते किंवा काही खाण्यामध्ये चॉकलेटचं प्रमाण खूप जास्त घेतलं किंवा मलाईचे पदार्थ खूप जास्त प्रमाणात घेतले तर त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये मायग्रेन होतं आणि मग अतिप्रचंड डोकं दुखते, उलट्या होतात, शाळेत जात नाही, त्यांच्या स्कोलॅस्टिक परफॉर्मन्स म्हणजे बुद्धिमत्तेवरती परिणाम होतो. कारण वारंवार जर अटॅक आलाय तर मूल आपल्या अभ्यासावरती लक्ष देऊ शकत नाही, शाळेमध्ये लक्ष देऊ शकत नाही, शाळा बुडवतो. त्यासाठी मुलांना जर तुम्ही खूप चॉकलेट, मलाईचे पदार्थ देत असाल तर ह्या गोष्टी पहिल्यापासूनच टाळण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना एकदम हेल्दी फूड द्या. रेग्युलर व्यायामामध्ये ठेवा. जर त्याच्याकडून तुम्ही प्राणायाम करून घेऊ शकता तर इतकं अति उत्तम. त्यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती पण चांगली होते आणि मायग्रेनमुळे डोकेदुखीमुळे जो त्यांचा लॉस होतो किंवा नुकसान होते ते भरून निघते. नंतर यंगस्टर मध्ये जी डोकेदुखी होते, यंगस्टर मध्ये जी डोकेदुखी होते जनरली ती टेन्शन टाईप असते. त्यांना बऱ्यापैकी टेन्शन असतात, कॉलेज शाळेचं टेन्शन, अभ्यासाचं टेन्शन. नंतर त्यांच्या आता आजकालचे मुलं तुम्ही बघतात की मुलांच्या अपेक्षा खूप वाढल्या आणि त्या पालकांनी कंप्लीट नाही करू शकले, मुलं टेन्शन घेतात आणि त्या टेन्शनमुळे मग प्रचंड डोकेदुखी निर्माण होते, डोक मोड होते. त्याच्यामुळे मग व्यसनाच्या आहारी जातात मुलं. व्यसन घेतल्याने अजून मग डोकेदुखी वाढते. कोणी स्मोकिंग करते, कोणी गांजा घेतो, कोणी कंट्रोल देतं आणि यामुळे अजून डोकेदुखी वाढतात. त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण करिअरवरती परिणाम होतो. त्याच्यामुळे तरुण मुलांना माझं सांगणं असं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमची डोकेदुखी सुरू होते तर तुम्ही टेन्शन घेणे कमी करणे, रेग्युलर व्यायामामध्ये राहणे, रेग्युलर प्राणायाम करणे, त्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहे. कारण एकदा जर वेळ निघून गेली तर तुमच्या हाती काहीच राहत नाही, त्यावेळेला लग्नात काही उपयोग नसतो. त्याच्यामुळे वेळेतच जी काळजी घ्यायची आहे ती घेतली पाहिजे, जेणेकरून तुमच्या करिअरवरती डोकेदुखीमुळे परिणाम होणार. नंतर मिडल एजमध्ये म्हणजे वयाच्या 40-50 वर्षाची डोकेदुखी येते. जनरली मेंदूमध्ये काही ट्यूमर येते किंवा मेंदूला मार लागला आणि मेंदूला मार लागलेला 2 महिन्यापूर्वी जरी असला तरी काय होते की कवटी आणि मेंदू याच्यामध्ये पातळ फुगरा, ज्याला आपण मेंदूचं आवरण म्हणतो, त्या आवरणांमध्ये रक्तवाहिनी असतात. नुसता झटका जरी बसला किंवा आपलं थोडंसं दाब जरी लागलं तरी एखादी रक्तवाहिनी फाटली तर एक एक थेंब रक्त गोळा होत जाते आणि एक लिमिट क्रॉस केल्यानंतर मग पेशंटला डोकेदुखी तर वाढतेच, परंतु त्याचे दुष्परिणाम होतात. त्याचे दुष्परिणाम म्हणजे कोणाला फीट येते, कोणी कोमामध्ये जाते, कोणाला पॅरालिसिस होते. तर गृहस्थांमध्ये किंवा वयाच्या 40-45-50 वर्षामध्ये ही जी डोकेदुखी असते ही आपण सिरियसली घ्यायला पाहिजे. कारण त्यांच्यामध्ये जनरली टेन्शन टाईप हेडेक जे आहे ते फार कमी रुग्णांमध्ये आढळून येते. त्यांच्यामध्ये सेकंडरी डोकेदुखी जास्त प्रमाणात आढळून येते. सेकंडरी डोकेदुखीचे कारण म्हणून मी तुम्हाला सांगितले, मेंदूमध्ये किंवा मेंदूच्या वरच्या आवरणांमध्ये रक्तस्राव, मेंदूमध्ये ट्यूमर किंवा मेंदूमध्ये रक्तवाहिनी बंद होणे किंवा मेंदूतल्या पाण्याचं प्रेशर वाढणे किंवा मेंदूमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होणे, ज्याला आपण मेंदूज्वर म्हणतो, किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं तर डोकेदुखी सुरुवात होते. जनरली जी 3 आणि 4 महिन्यापासून डोकेदुखी असते वयाच्या 40-50 वर्षांच्या रुग्णांमध्ये, त्यांच्यामध्ये ट्यूमर, रक्तस्राव ह्या जर गोष्टी नसतील तर जनरली मेनिंजायटिस किंवा मेंदूज्वर असण्याची शक्यता असते आणि त्यांच्यामध्ये ज्या प्रकारचा मेंदूज्वर असतो तो TB-मुळे असतो. तर त्याच्यामुळे त्याचं निदान करणे आवश्यक आहे, कारण ह्या गोष्टी औषधाने पूर्णपणे ठीक होतात आणि जर वेळ निघून गेली आणि टाळाटाळ केली तर मग त्याचे दुष्परिणाम होऊन पेशंटला पुढे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. उदाहरणार्थ कोणाला पॅरालिसिस होते, कोणाची बोलती जाते, कोणाचे डोळे जातात, कोणाच्या पायातली ताकद जाते, कोणाच्या लघवीचं नियंत्रण जाते आणि मग ह्या गोष्टी पूर्णपणे ठीक होऊ शकत नाही आणि आयुष्यभर अपंगत्व घेऊन मनुष्य चालत राहतो. तर सेकंडरी डोकेदुखी मधले हे काही कारण मी तुम्हाला सांगितले आणि सगळ्यात महत्वाचं कॉमन जी डोकेदुखी दिसते ते स्त्रियांमध्ये. हे स्त्रियांनी जाणून घेणं फार महत्वाचं आहे, कारण ही जी स्त्रियांमध्ये डोकेदुखी आहे ही ते स्वतःच क्रिएट करतात आणि स्त्रियांमध्ये जी डोकेदुखी असते ती अशुद्ध रक्त वाहणारी रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे डोकेदुखी होते. अशुद्ध रक्त वाहणारी मध्ये व्हेन्स, आपल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये अशुद्ध रक्त हळू संथपणे वाहत असते
आणि तो संत प्रवाह जर थांबून गेला एका ठिकाणी तर त्या रक्तवाहिन्या बंद होतात. पण त्या रक्तवाहिन्या बंद झाल्या की मेंदूतलं प्रेशर वाढतं आणि प्रेशर जसं जसं वाढतंय तसं तसं डोकं दुखण्याची तीव्रता वाढते. काही काळानंतर ते प्रेशर आपल्या डोळ्यांवर येतं. डोळ्यांवर ते प्रेशर आल्यानंतर पेशंटला ब्लरिंग किंवा अंधूक दिसायला लागतं. मग एक लिमिट क्रॉस केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होतात. जसं मी सांगितलं की कोणाला फिट्स येतात, कोणाला पॅरालिसिस होते, कोणी कोमातात. आणि ह्या अशुद्ध रक्त वाहणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होण्यासाठी प्रामुख्याने कारण असतात उपवास, पाणी कमी पिणे, घाम खूप जाणे किंवा गर्भनिरोधक गोळ्या किंवा रक्तातलं व्हिटॅमिनचं प्रमाण कमी होणे. उदाहरणार्थ व्हिटॅमिन B12 कमी झालं तरी रक्त घट्ट होतं. आणि जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना जनरली व्हिटॅमिन B12 ची कमतरता असते. ज्यांना पाईल्स आहे, मूळव्याध आहे, त्यांना B12 ची कमतरता फार कमी असते. तर अशा लोकांमध्ये जर डोकेदुखी झाली तर त्यांनी ती सिरियसली घेऊन तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्वाचं. तिसऱ्या प्रकारची जी डोकेदुखी स्त्रियांमध्ये मनुष्यांमध्ये होते परंतु कॉमनली स्त्रियांमध्ये असते, ज्याला आपण म्हणतो मेंदूतलं प्रेशर वाढणे. काही कारण असतात आणि ते प्रेशर वाढण्यासाठी कारण असतात लठ्ठपणा, वजन वाढणे. वजन वाढलं की मेंदूतल्या पाण्याचं प्रेशर वाढतं आणि ते प्रेशर वाढलं की डोकं दुखण्याची तीव्रता वाढते. मग ते प्रेशर डोळ्यांवर येऊन ब्लरिंग किंवा अंधूक दिसणे हा प्रकार होतो. आणि ही जर डोकेदुखी वेळेत ठीक नाही गेली तर पेशंटला डोळ्यांची नजर गमवावी लागू शकते, आंधळे होण्याची परिस्थिती येऊ शकते. असे माझ्याकडे काही पेशंट आहेत, जनरली स्त्री आहेत, की ज्यांना ही डोकेदुखी आहे. त्यांना डॉक्टरांनी निदान पण केलंय, औषध गोळ्या पण दिल्या आणि ते निदान करताना त्या डॉक्टरांकडे पोहोचताना त्यांना उशीर झाला आणि त्याच्यामुळे त्यांना आंधळेपणा आलाय. आणि एकदा जर आंधळेपणा आला तर तो आंधळेपणा जो आहे तो डोळ्याची जी दृष्टी संवेदना घेऊन जाणारी नस असते ती सुकून गेल्यामुळे आंधळेपणा आहे. आणि एकदा जर नसा सुकून गेला तर तुम्ही त्यांना पुन्हा नसा करू शकेल. त्याच्यामुळे एकदा दृष्टी गेल्यानंतर नसा सुकल्यामुळे तुम्हाला आंधळेपणाच आयुष्यभर भोगावं लागतं. त्यामुळे याची वेळेत काळजी घेणं महत्वाचं.